इवूला इकडे बसवलं आणि मम्मा आता तिला भरवणार आहे खायला. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता तुम्हाला रोजची सुरुवात मला वाटतं अशीच दिसणार आहे, कारण का इवू आजकाल सगळ्यात पहिली उठायला लागली आपल्या घरी. कारण का इवू उठते 9:30 पावणे 10पर्यंतच. मग तिच्या आवाजाने मी उठतो. मग मी उठल्यानंतर मग इवूला फ्रेश वगैरे करवतो. मग त्याच्यानंतर मम्माला आवाज देतो. मग मम्मा उठून तिला जरा फीडिंग वगैरे करते आणि मग मम्मा परत झोपते. आणि आता वाजलेत सकाळचे 10:30. इवूचं मस्तपैकी फीडिंग वगैरे झालं, तिला फ्रेश वगैरे पण केलंय. तर आता तिला बर्थसाठी असं घेऊन फिरतोय. तर थोड्या इवूने बर्थ दिल्यावर मग खेळूया आपण तिच्याबरोबर, कारण का एवढ्या लवकर तिला इकडे मॅटवर नको ठेवूया. थोड्या वेळ आपण तिला खेळूया बेडरूममध्ये, तिच्यासोबत थोडा टाइमपास करूया आणि मग थोड्या वेळानंतर मग आपण इकडे आणून ठेवूया तिला. आणि आज आपला थोडासा प्लॅन असणार आहे तिला आज थोडं डाळीचं पाणी वगैरे काहीतरी पाजायचं. तर आज आपण स्टार्ट करणार आहोत थोडंसं तिला म्हणजे खायला स्टार्ट करण्यासाठी. तर बघूया आजचा दिवस कसं वगैरे जातं. तर चला, अजून तर मम्मा उठली नाही, ते सगळं मम्मा उठल्यावर करणार आहोत आपण. तर तिथपर्यंत मी इवू बरोबर खेळतो. अरे हे बघा, आज मम्मा पण लवकर उठली आहे. मम्मा का लवकर उठली असेल तुम्हाला माहिती आहे? का उठली मम्मा लवकर तू? कारण का मम्माला जायचं भाजी आणायला आणि आपल्या बबडीसोबत मी इकडे बसून खेळतोय. आणि वाजलेत बघा किती, 11 वाजलेत. तर 11 वाजता आता मम्मा उठली. आता मम्मा जाईल थोडंसं खालतूनच जाईल, भाजी घेऊन येईल. आपल्या गेटच्या समोरच आहे ना एक भाजीवाल्याचं शॉप, तिकडे जाईल आणि घेऊन येईन 2-3 दिवसाच्या भाज्या. तर मम्मा जाऊन आल्यावर मग आपण जाणार आहोत खाली, कारण का आपल्याला काल पण इवायचं ते घेऊन यायला भेटलं नव्हतं. तर आता मम्मा आली की आपण लगेच जाणार आहोत खाली. आणि मम्माचं मन करतंय मिसळपाव खायचं. तुझंच करतंय ना, नाही तर मला बोलशील माझं करतंय. हां, तिचंच मन करतंय मिसळपाव खायचं. तर मग मी येताना मिसळपाव पण घेऊन ये. तर चला, आज आपण मम्मा आता जाऊन आली ना की मम्मा तिकडे तिची डाळ शिजवायला लावेल आणि मग मी आल्यावर इवूला आपण तिच्या आज डाळीचं पाणी देणार आहोत. बबडू तू खायला एक्साइटेड आहेस? मम्मा तुला खाऊ देणार आहे, दूध नाही देणार आहे, खाऊ देणार आहे. हो, खाऊ देणार आहे माझी पिल्लू. आणि तिला पण आली आहे झोप आता इवूला. तर आता तिला आपण डाळीचं पाणी वगैरे दिलं ना, म्हणजे हार्डली अर्ध्या तासामध्ये वगैरे मग आपण तिला पण झोपवणार आहोत. तिला झोपवलं की मग आपली बाकीची पटपट कामावरून घेऊया. मग ती उठली की मग बाकीचं सगळं करूया. खेळते बघा कशी मम्मासोबत. आणि लवकर गेली आता खालती भाजी आणायला आणि मी पण इवूला आता जस्ट झोपवलं. तर आता आपण पण मम्मा आली ना भाजी घेऊ की आपण जाऊया खालती, मिसळपाव जे पाहिजे ते घेऊन येऊया आणि इवूचं जे सामान होतं खाण्यासाठी ते पण घेऊन येऊया. कारण का मम्मा आली की डाळ शिजवेल आणि मग मी आलो की मग आपण म्हणजे मी येईन. मग त्याच्यानंतर इवू उठली की मग आपण तिला भरवणार आहोत. तर बघूया, आपण त्या आंघोळ करण्याच्या अगोदर तिला भरूया, मग एक 10-15 मिनटाचा गॅप देऊया. त्याच्यानंतर तिला आंघोळ घालूया, मग त्याच्यानंतर परत मम्मा तिला फिडिंग करून झोपेल. असा आता प्लॅन आहे, बघूया कसं काय होतं. तर चला, आता मम्मा येण्याची वेट करूया. मम्मा आली की मग आपण पटकन जाऊन येऊया. आणि हे बघा, मम्मा जस्ट आली आहे. मी इवूला झोपवलं पण तू गेली आणि लगेच झोपवलं मी तिला. मग मी किती फास्ट झोपवतो ना, तुझ्यापेक्षा भारी झोपवतो. माझ्याकडे टाइमपासच करत असते, तू झोपवत जाते. वा, बघितलं असं असतं. आपण जर तिला झोपवलं की मम्मा लगेच काम ते देऊन टाकते मला, म्हणून मी करतच नाही काय. बरोबर की नाही? लगेच मला देऊन टाकलास ना की तूच कर आता. लय छान आहे. तर चला, आता मम्मा आली आहे, आपण जाऊया पटकन आणि जाऊन घेऊन येऊया सगळं. ऊन तर कडक आहे, मम्मा बोलते चक्कर येईल. जाम कडक ऊन आहे. तर काय आता ऑप्शन तर नाही, जायला लागेल. कारण का इवाचं आणायचं आहे ना, बाकी तर काय ते मिसळपाव वगैरे तर ऑनलाईन ऑर्डर केली असते. पण जाणारच आहे म्हणून घेऊन येणार, नाही तर मग काय ऑनलाईन ऑर्डर केलं. आणि एवढं तडकतं फडकतं ऊन आहे आणि लोक बघा तिकडे पूलमध्ये, बापरे कसला चटका लागत असेल पाणीचा. तर आपण आलो आहे खाली आणि एकदमच कडक ऊन आहे. आपण तर हेल्मेट वगैरे पण घातलं आहे. खूप ऊन म्हणजे एकदमच कडकला.
तर आपण आता घरी आलोय आणि सगळं घेऊन आलोय आणि आपल्याला सगळं भेटलं पण फक्त एवढंच होतं की ऊन लय होतं. तर मम्माने आता इकडे कुकर लावलाय. मम्मा काय लावतो त्या कुकरमध्ये पण? अच्छा, इवाची डाळ लावली आहे. आणि इकडे बघा इवू पण उठली आहे. इवू हाय खुशी. विचार केला मस्त थोडा इथे बाजूला झोपेल हा तर काय करून उठलाय. बरं झालं उठली ना पण ती म्हणजे आता आंघोळ वगैरे करून झोपेल. तर बघूया आता. तर चला आपण जरासं फ्रेश वगैरे होऊन घेऊया मग इवूकडे जाऊया. आता आम्ही रेडी केलंय तिचं डाळीचं पाणी. तर आता आपण तिला पाजणार आहोत. बबडू हे बघ तुझं खाऊ आहे, तुझं खाऊ आहे, तुझं खाऊ आहे, तुझी खाऊ आहे. तर आता इवूला इकडे बसवलं आणि मम्मा आता तिला भरवणार आहे खायला. तुला कशी मस्त वाटते खुर्चीवर बसली बघा. चल बाबा. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. कशी आहे बाबू, टेस्ट कशी आहे? मम्माने चांगलं बनवलंय खाऊ, चांगलं बनवलंय. आवडा तुला, तुम्हाला आवडा. पाहिजे अजून पाहिजे, अजून पाहिजे धडपड बघा इवूची. अजून पाहिजे. बाश 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 बाश. इवू हाय. कशी होता खाऊ, कसा होता? दादा का बी इवूला खाऊ कसे वाटला? मम्माने मस्त बनवलेला. हे इवू भूक लागले ग बुड्डूला, माझी भूक लागली. तर आता मस्त आहे की इवूला भरवलं पण आहे आम्ही खायला. जास्त नाही, आता स्टार्टिंग आजच पहिला दिवस होता ना, तर आता तिला 2 स्पून दिलेत. तर बघूया आता तिला या डाळीने काय वेगळं म्हणजे हे होतं का, म्हणजे आपण बोलतो ना काय साईड इफेक्ट वगैरे होतो का किंवा काय प्रॉब्लेम वगैरे होतो का. तर त्यासाठी आपण हळूहळू तर तिचे चमचे वाढवणार आहोत. पण आता आपण तिला 2च पाजले कारण का आपल्याला बघायचं आहे तिला काय ह्यानी प्रॉब्लेम वगैरे होतो का. तर चला आता मस्त आहे की तिचं खाऊन वगैरे झालंय. मम्मा बघा किती एक्साइटेड आहे. मम्मा अजून भरवायचं बोलते तिला कारण का तिला ऍक्च्युली भूक लागली आहे ना. तर ती आता जेवढं देऊ आपण तेवढं खाईल, पण आपल्याला तेवढं द्यायचं नाहीये. तर आता 10-15 मिनिटं तिला इकडे बसूया. त्याच्यानंतर आपण तिची बकेट लावली आहे भरायला. तर तिची बकेट भरली की आपण तिला आंघोळीसाठी घेऊया. कधी बसलेलो नाही. आता इवूला मस्त वेगळी स्वेटर वगैरे करून झोपायला तिचं झालं सगळं आता. तर आता आपण इकडे बसलोय नाश्ता करायला. इकडे मी घेतले, मम्मानी पण इकडे घेतली आणि इकडे पाव आहे आणि खालती आपण वडा पण घेऊन आल्या. तर चला आता आपण नाश्ता करून घेऊया. नाश्ता म्हणजे जे काय आहे ते आपलं जेवण नाश्ता एकच असतो. चला आपण आता खाऊन घेऊया आणि भेटूया थोड्या वेळात. तर आपलं आत्ता मस्त वेगळे खाऊन वगैरे झालं आणि मम्मा गेली आहे झोपायला कारण का मम्माचं ऑफिस आहे फायदा तिला. तर मम्मा गेली आहे झोपायला. इवू काय अजून उठली नाही आहे. आपल्याला एक काम आहे, आपल्याला गाडी वॉश करायला जायचं आहे. तिथपर्यंत मम्मा उठेलच वाटतं किंवा इवू उठेल. तर बघूया कोण उठतं, पण आपल्याला लगेच जाऊन यायचं आहे. तर चला. आणि आपण आत्ता घरी आलो आणि फ्रेश वगैरे झालं. मस्त गाडी वगैरे वॉश केलेली. पण आजचा दिवस एवढा खराब होता ना की मी घरी आलो आणि हा बघा पाऊस सुरू झाला. दिसतंय तुम्हाला? आपण जस्ट आत्ताच गाडी वॉश करून आलेलो. मी येताना ढग वाजत होते पण मला वाटलं नव्हतं की पाऊस पडेल, पण पाऊस पडला. काय करायचं आता, जाऊ दे. आणि आपण जस्ट फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी. आणि इकडे बघा इवू उठली आहे. इवू पण उठली आहे. आता आपण तिला घेऊया इकडे. मम्मा झोपली आहे, ती आता टर्न पण झाली. आपण तिला आता घेऊन येऊया. तर आता इवू मस्तपैकी उठलेली आणि बराच वेळ खेळत होती. तर आता बघा कशी चिडचिड करते कारण का तिला आली आता झोप. आणि मम्मा बघा इकडे थोडंसं ऑफिस करत करत जेवणाची तयारी करते. म्हणून मी इकडे इवूला घेऊन बसलोय. तिला आता झोप आली आहे. हे बघा आमच्या घरी ना डायनासोर आलाय. इवा डायनासोर. तिला आली आहे झोप, पण तिला झोपायचं पण नाही. तिची मम्मा नुसती बाहेरून आवाज येते, काय झालं काय झालं. आतमध्ये तर बिलकुल येत नाही. ती बघा तिथूनच आवाज येणार, काय झालं काय झालं. ते बघितलं. आणि बघा
बघितलं नाही ना. अरे हो हो का. अरे थांब. किती रडवते बिचारीला. नाही रडवते ती. मम्मा. आणि मम्माने आपल्याला इकडे कॉफी बनवून दिली आहे आणि मम्मा बसली आहे तिचं ऑफिस करायला तिकडे. वाजले आहेत 7. मम्माने इवूला पण झोपवलं आहे कारण का ती मग अशी लय चिडचिड करत होती. तिला बेडवर तिकडे ठेवलेलं खेळत होतं तिच्यासोबत. तर ती खूप चिडचिड करत होती म्हणून तिला आता झोपवलं आहे कारण का लवकर उठलेली ती. मम्मा बोलते मी वॉश करायला गेलो गाडी तेव्हाच ती उठलेली म्हणजे 3:30-4 वाजता उठलेली आणि मग ती आता 6:30पर्यंत जागीच होती. मग तिला झोप आलेली तर मम्माने तिला फिडिंग वगैरे केलं आणि झोपवलं. आता सध्या तर आपण आता काय काम नाही आपली सुट्टी असणार आहे म्हणून आपण आता आराम करतो आहे. मम्मा तिकडे ऑफिस करते आपण कॉफी पिऊया आणि नंतर बघूया इवा उठल्यावर कारण का आता पाऊस पण बंद झाला आहे. हे बघा उगाच पाऊस पडला आणि आपली गाडी आपण एवढं वॉश करून घेऊन आलेलो आणि खराब झाली. काय फायदाच नाही झाला. हां आणि थोडेसे गारे पण पडले. ॲक्च्युली आपण बघितलं नाही कारण का आपण इगूला बघत होतो आणि मम्मा म्हणजे ऑफिस चालू होतं ना. मम्माचं ऑफिस चालू होणार होतं म्हणून मम्मा दुसरी कामं करत होता तर आपण एवढं लक्षच नाही दिला पावसाकडे. तर सगळं म्हणजे आम्ही पण इंस्टाग्रामवरच बघितलं ते. आम्ही एक पेज फॉलो करतो ना तळेगावचं त्याच्यावर दाखवलं की बर्फ पडलेलं आहे इकडे. तर आपलं मिस झालं. तर ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. बघूया आता तिथपर्यंत मम्मा बघा कॉफी पिता ऑफिस करते. आपण पण आपली कॉफी एन्जॉय करूया. हे बघा बबडी उठली आहे बघा आपली. आणि आता बराच वेळ इवूसोबत खेळत होतो आणि आता इवूला इकडे ठेवलं आहे जरा वेळ आणि मी आता विचार करतो की काहीतरी आपण आता जेवण गरम करणार आहोत आणि जेवण करणार आहोत कारण का मम्माचं ऑफिस चालू आहे आणि मम्माला काय उठायला भेटत नाही आहे. तर चला आजचा व्हिडिओ आपण इकडेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.